छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गुरु समर्थ रामदास यांना भेटायला अनेकदा जात असत। समर्थ रामदासाचा त्याग आणि आनंद पाहून शिवाजीलाही कधी कधी या त्रासदायक कारभारातून मुक्ती मिळावी असे वाटायचे। रात्रंदिवस चौपट समस्यांशी झुंज देत शिवाजी महाराजांना खूप त्रास झाला। आता त्यांनाही निवृत्ती घेऊन राज्यकारभाराच्या त्रासातून कशीतरी सुटका हवी होती। एके दिवशी असाच विचार करून शिवाजी महाराज समर्थांकडे गेले आणि म्हणाले, गुरुदेव, मी राराजांच्या जबाबदाऱ्यांना कंटाळलो आहे, मी निवृत्त होण्याच्या विचारात आहे। समर्थ गुरु अगदी सहजतेने म्हणाले, तुम्ही संन्यास घ्यावा, आनंदी जीवन जगण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे। गुरुजी सहज परवानगी देणार नाहीत असा शिवाजीचा विचार होता, पण समर्थ गुरूंनी लगेच होकार दिला। हे पाहून शिवाजीला आनंद झाला। शिवाजी म्हणाले, तर गुरुदेव, तुमच्या मते प्रशासन सांभाळणारे कोणीतरी आहे, अशी व्यक्ती जी संपूर्ण राज्याचे पालनपोषण करू शकते। समर्थ गुरु म्हणाले, ते मला द्या आणि कोणतीही चिंता न करता संन्यासी व्हा। मी एका सक्षम व्यक्तीची नियुक्ती करीन आणि संपूर्ण प्रशासन हाती घेईन। आपल्या हातात पाणी घेऊन शिवाजीने आपले संपूर्ण राज्य समर्थ गुरु रामदासांना दान केले। यानंतर शिवाजी राजवाड्यात गेले आणि भविष्यातील खर्चासाठी काही पैसे घेऊ लागले। शिवाजी निघत असतानाच समर्थ गुरु म्हणाले, हे शिवा, थांब। जर तुम्ही राज्यदान केले असेल तर राज्याच्या संपत्तीवर तुमचा अधिकार नाही, त्यामुळे तुम्ही राज्य चलन सोबत नेऊ शकत नाही। गुरुदेवांचे तर्कशुद्ध शब्द ऐकून शिवाजीने नाणी तिथेच ठेवले आणि निघून गेले। शिवाजी महाराज थोड्याच अंतरावर गेले होते तेव्हा समर्थ गुरु म्हणाले, हे शिवा, आता तुम्ही साधू झाला आहात, त्यामुळे राजेशाही वस्त्रे परिधान करणे संन्यासासाठी योग्य नाही, असे म्हणत समर्थ गुरूंनी शिवरायांसाठी भगव्या वस्त्रांची व्यवस्था केली। शिवाजी भगवी वस्त्रे परिधान करून चालायला लागले तेव्हा समर्थ गुरु मागून म्हणाले, सावध राहा, तुम्ही या राज्याच्या मर्यादेतही राहू शकत नाही। शिवाजी म्हणाले, होय, ठीक आहे गुरुदेव। शिवाजी काही अंतरावर गेले असता समर्थ गुरु म्हणाले, शिवा, तू जात आहेस, पण तू भविष्याचा काही विचार केला आहेस की नाही? शिवाजी म्हणाला, माझा देवावर विश्वास आहे गुरुदेव। गुरुदेव म्हणाले, हो, तरीही तुम्ही काहीतरी विचार केला असेल, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही। शिवाजी म्हणाले, गुरुदेव, मी कष्ट आणि नोकरी करून माझा उदरनिर्वाह करीन। समर्थ गुरु म्हणाले, ठीक आहे, तर इथे माझ्याकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम काम आहे। शिवाजी म्हणाले, आज्ञा गुरुदेव। मला सांगा, तुमचे मोठे उपकार होतील। समर्थ गुरु म्हणाले, बघा, हे राज्य तू मला दिले आहेस, आता मी जो या राज्यांची आणि जनतेची काळजी घेऊ इच्छितो त्याला कामावर ठेवू शकतो, त्यामुळे मला योग्य व्यक्तीचा शोध घ्यावा लागेल। त्यामुळे मला वाटते की तुम्हीच यासाठी सर्वात योग्य आहात। आजपासून तू माझ्या राज्याची धुरा सांभाळ। तुम्ही त्याचे मालक आहात या अर्थाने नाही, तर तुम्ही केवळ त्याचे सेवक आहात या अर्थाने। तुम्ही राज्य सांभाळा, अशा रीतीने सेवेच्या भावनेने राज्य चालवताना शिवरायांना कधीही अडचण आली नाही। खरे तर समस्या मालक बनण्यात आहे, नोकर बनण्यात नाही। आपणही आपले कर्तव्य सेवकाप्रमाणे पार पाडले तर काळजी करण्याचे कारण नाही, कारण आपल्या जवळ असलेले धन संपत्ती आपली नाही आणि आपलं शरीर पण आपलं नाही। म्हणून जे दिले आहे ते त्या ईश्वराचे आहे आणि त्याचा अहंकार न करता उपभोग घ्या। म्हणून आज या कथेतून बोध घ्या आणि सेवकाप्रमाणे स्वतःला घडवा। मित्रांनो, कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।